हॅलो एव्हरीवन, ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर झालं असं, आज ना मला काहीतरी गोड खाण्याची क्रेविंग झाली होती। तर काय मग मी घेतला हा कॅरट केक करण्यासाठी। हा केक दिसायला जितका सुंदर आहे ना, तितकाच खाण्यासाठी देखील टेस्टी आहे। तर हा केक बनवायचा कसा, चला तर मग झटपट आपण वेळ न घालवता केक बनवायला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर इथे आपण घ्यायचं आहे एक भांडं आणि यावर ठेवायची आहे चाळण आणि इथे आपल्याला घ्यायचं आहे गव्हाचं पीठ। तर असं एका कपने किंवा वाटीने 1 कप इतकं गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे। चाळलेलं असेल तरी पुन्हा एकदा चाळून घ्यायचं। आता याच कपने आपण सर्व मेजरमेंट करूया। वाटी घेणार असाल तर वाटीचंही घेऊ शकता। 1/4 कप इतकं आपल्याला मिल्क पावडर काढून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता वाटीने या पद्धतीने आपल्याला 1/4 कप वाटी इतकं मिल्क पावडर काढून घ्यायचे। तर आता हे आपण यामध्येच घालून घेऊ आणि जेवढी मिल्क पावडर घेतली तेवढंच यामध्ये कस्टर्ड पावडर देखील मी घालून घेणार आहे आणि 1 टीस्पून इतकं बेकिंग पावडर आणि 1/2 टीस्पून इतका बेकिंग सोडा घालून घेतलेला आहे। कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर पूर्णतः ऑप्शनल आहे, तुमच्याजवळ असेल तरच वापरा, नाही वापरली तरी काही हरकत नाही आहे। चिमूटभर मीठ मी यामध्ये घालून घेतलं आणि बेकिंग पावडर बेकिंग सोडा नसेल तुमच्याकडे तर तुम्ही इथे इनोचाही वापर करून घेऊ शकता। फक्त इनो यावेळेस घालायचा नाही, तो कधी घालायचा ते मी तुम्हाला नंतर सांगते। छान सगळं हे आपण चाळून घेतलं। आता हे साईडला ठेवून देऊ आणि आता आपण एक दुसरं भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला अर्धा कप इतकी पिठी साखर काढून घ्यायची आहे आणि जेवढी पिठी साखर घेतली तेवढेच इथे मी गरम करून रूम टेम्परेचरला थंड केलेलं दूध घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 1/4 कप इतकं मेल्टेड तूप घालून घ्यायचं आहे। तुपाऐवजी तेलही वापरून घेऊ शकता। आता यामध्ये इसेन्स घालून घेऊ, इसेन्सऐवजी वेलची पावडरही ॲड करून घेऊ शकता। छान हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। इथे साखर पूर्ण या दुधामध्ये मेल्ट होईल इतपत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे। बऱ्यापैकी मिश्रण मिक्स करून झालं की आपण मगाशी जे चाळून घेतलेलं होतं गव्हाचं पीठ वगैरे ते यामध्ये थोडं थोडं करून ॲड करत जायचे। एकदम आपल्याला घालायचं नाही आहे, नाही तर गव्हाच्या पिठाच्या काय ना गाठी होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे थोडं थोडं मिक्स करत जायचं आणि या पद्धतीचं आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे। इथे बॅटर बऱ्यापैकी थिकच ठेवायचे आपल्याला, कारण आपण इथे कॅरट केक करणार आहोत। तर इथे 1 कप मी कॅरट म्हणजे गाजर किसून घेतलेले आहेत। हे अगोदरच मी किसून ठेवलेले होते, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे अगोदरच किसून घेतले। छान एकजीव करून घ्यायचे। गरज वाटली तर थोडंसं यामध्ये तुम्ही दूध ॲड करून घेऊ शकता, पण शक्यतो कॅरट केक जेव्हा करतो ना तर तेव्हा असं थिकच बॅटर ठेवायला हवं। आता यामध्ये मी 1 चमचा इतकं विनेगर घालून घेतलं आणि छान एकजीव करून घेतलं। तुम्ही इथे जर इनो वापरणार असाल तर विनेगरऐवजी इथे तुम्ही इनोचा वापर करून घेऊ शकता। म्हणजे मगाशी जेव्हा मी सांगितलं बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा नसेल तर यावेळेस तुम्ही इनो घालायचा आणि इनो घालून छान असं एकजीव करून घ्यायचं आणि लगेच हे बॅटर आपल्याला ग्रीस केलेल्या केक टिनमध्ये घालून घ्यायचं आहे। इथे केक टिनची तयारी मी अगोदरच करून घेतलेली होती। आता हा केक आपल्याला छान टॅप करून घ्यायचा आहे, आवडीनुसार डेकोरेट करून घ्यायचा आहे। इथे मी काळे मनुके घेतलेले आहेत, कारण आपण हेल्दी केक करत आहोत त्यामुळे मनुक्याचा वापर मी केलेला आहे। आवडीनुसार डेकोरेट करायचं आणि मीडियम गॅसवर 40 ते 45 मिनिटासाठी बेक करून घ्यायचा आहे। इथे मला प्रॉपर 45 मिनिटं लागली हा केक बेक करण्यासाठी। तरी देखील तुम्ही तुमच्या गॅसच्या अंदाजानुसार कितपत तुम्ही मीडियम किंवा लो ठेवलेला आहे त्याचा अंदाज घेऊनच केक बेक करून घ्यायचा आहे। इथे पाहू शकता 45 मिनिटं बेक झाल्याच्या नंतर याला पूर्णपणे मी थंड केला आणि मगच डिमोल्ड केलेला आहे। आता हा केक आपण कट करून घेऊया। इथे तुमच्या लक्षात येतच असेल, अगदी मस्त आपला मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा कॅरट केक तयार झालेला आहे। आजचा हेल्दी आणि टेस्टी कॅरट केकचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर एकदा व्हिडिओला हाईप करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओ।